प्लस स्वागत करते। सुरुवातीलाच महत्त्वाची घडामोड, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे पैसे आता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। अर्थात याच संदर्भात थोड्याच वेळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान घोषणाही करतील। मकर संक्रांतीपूर्वी 2.25 कोटी महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्र पैसे मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिली। दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा करण्याचं नियोजन सुरू आहे। यासाठी महिला आणि बालविकास विभागाने 6700 कोटींच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे केली आहे। यंदा मान्सूनवरती अल नीनाचे सावट, पावसाळ्याच्या माध्यमामध्ये खंडाची शक्यता वर्तवली जात आहे। इतर शास्त्रज्ञ म्हणतात काळजीचे कुठलेही कारण नाही, कारण यंदाच्या मान्सूनवरती अल नीनाचे सावट राहण्याची शक्यता दिसून येत आहे। आगामी पावसाळ्याच्या मध्यामध्ये खंडाची स्थिती राहू शकते, अशा प्रकारचा प्राथमिक अंदाज स्कायमेटच्या खासगी हवामान संस्थेने दिलेला आहे। अवजारे तसेच देयके सादर करण्याची अट शिथिल करा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना अंमलबजावणीचे आदेश देण्यात आलेले आहे। तपासणी अहवाल देण्याची सुविधा बंद करण्यात आलेली आहे। जोरदार प्रतिसादामध्ये प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला। ॲग्रोवनच्या प्रदर्शनाला शेतकऱ्यांसह हजारो जणांनी दिली भेट। तामशीची केळी व्हिएतनामला रवाना करण्यात आली। 150 टन केळीचा पहिला कंटेनर रवाना करण्यात आला। संत्रा दर हे 72,000 रुपये टनावरती येऊन पोहोचले। मृग बहारामधील फळांना मिळतोय चांगला भाव। सोयाबीनचा बाजारभाव ह्या हमीदराच्या काठावरती येऊन पोहोचलेला आहे। केंद्राकडचा ओघ गाठला असून बाजारामध्ये आवक सुद्धा वाढलेली आहे। शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती वाढत आहे। लिंकिंग विरोधामध्ये मापदर ठाम असून खत कंपन्यांना दणका बसतोय। लिंकिंगचे खत न स्वीकारू नये विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले, तसेच कायदेशीर बंधनकारक करण्यात आलेले असून कंपनी विरोधामध्ये संघटनेकडे करा तक्रार। राज्याच्या काही भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून हवामानातील बदलामुळे थंडी मात्र कमी होणार। दक्षिण भारतामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र विरले असता त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरती होणार आहे। कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तयार झालेल्या ढगांमुळे हवेतील ओलावा वाटण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामानातील या बदलामुळे मंगळवार व बुधवार मध्य महाराष्ट्राच्या काही भागांसह दक्षिण कोकण, मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशा प्रकारची माहिती हवामान तज्ज्ञ अथरे शेट्टी यांच्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। मराठी मुलांना रोजगार देण्यासाठी उद्योगपतींचे तसेच गुंतवणुकीचे स्वागत केले तर त्यामध्ये गैर काय? देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेवरती हल्लाबोल। लाडक्या बहिणींना आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई। डिसेंबर 2025चे 1500 रुपये देण्यास मात्र परवानगी मिळालेली आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा आगाऊ हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यास राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला मनाई केलेली आहे। तसेच नवीन लाभार्थी देखील निवडता येणार नाहीत, अशा प्रकारचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। झटपट पटापट कर्ज झाले डोक्यावरती, चिंताजनक बदल। असुरक्षित कर्जाचा आकडा 47 लाख कोटींवरती गेलेला आहे। 20 वर्षांमध्ये 23 पटीने वाढ झालेली असून इन्स्टंट लोनच्या नादामध्ये तरुण पिढी अडकली कर्जाच्या विळख्यामध्ये। एसबीआयच्या रिसर्चचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। तर मी वकील झाला असतो, शिंदे कामगार नेते झाले असते, तसेच अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापूर मिसळकट्ट्यावरती दिलखुलास गप्पा करण्यात आल्या। तामसीच्या केळीची व्हिएतनाममध्ये 150 टनपर्यंत निर्यात करण्यात आलेली आहे। युवा शेतकऱ्यांच्या मेहनतीला यश आलेले असून आत्मा कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा हा लाभ मिळतोय। प्रचाराला दिवसभर हजर राहणार, खिशामध्ये 500 रुपये टाकणार, सहज सोपे काम मिळत असल्याने इतर कामे नागरिकांनी बंद केलेली आहे। संग्रामपूर तालुक्यामध्ये वर्षभरामध्ये 21 बालकांचा मृत्यू झालेला असून यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आदिवासी व ग्रामीण भागामध्ये प्रमाण हे अधिक असून शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचेना। वाशिम जिल्ह्याकरता पाणीटंचाई कृती आराखडा तयार, आता मंजुरीची प्रतीक्षा असून प्रशासनाकडून संभाव्य पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची तयारी सुरू करण्यात आली। पीक कर्जासाठी खर्च नाही होणार, मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले। राज्य सरकारचा निर्णय, शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा। 1 जानेवारीपासून अंमलबजावणी। पुन्हा वाढली हुडहुडी, आरोग्यावरती याचा परिणाम होतोय। आरोग्य जपण्याचे आवाहन केले जाते। उबदार कपड्यांचा वाढला वापर, रस्त्यावरील वर्दळ कमी होते। 40,000 क्विंटल सोयाबीन विक्रीनंतर वाढला भाव। 3,533 शेतकऱ्यांना वाढीव दराचा लाभ नाही। क्विंटल मागे 800 ते 900 रुपयांची सोयाबीनमध्ये आता वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे। प्राथमिक शाळांमध्ये आधार प्रमाणीकरणाची सक्ती रद्द करण्यात आली। शिक्षण घटनात्मक अधिकार, हायकोर्टाने याचिका काढली निकाली।
राज्यामध्ये 58 दिवसामध्ये केवळ 5.74 लाख टन सोयाबीन खरेदी करण्यात आली. नाफेड एनसीसीएफवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी 32 दिवस व 13.26 लाख टन सोयाबीन शिल्लक आहे. रेशनवरील 68,000 लाभार्थी अपात्र असून मिशन सुधार अंतर्गत कारवाई करण्यात आली. मृत्यूबार संशयास्पद लाभार्थ्यांना वगळण्याचे काम आता सुरू आहे. देसराने हमीभाव केंद्रामध्ये 2 दिवसांमध्ये 450 क्विंटल मका खरेदी करण्यात आली. रविवारी झाला शुभारंभ. 400 शेतकऱ्यांनी केली नोंदणी. 2,400 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळतोय. वाळू लिलावामध्ये रिंग. शासनाला तब्बल 8 कोटी 30 लाख रुपयांचा चुना. माफियांनी संगनमत करून पाडला लिलाव. प्रशासनाकडे संशयाची सुई. प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना आधार प्रमाणीकरण सक्तीचे करता येणार नाही. याचिकाकर्त्या संस्थेला खंडपीठाकडून दिलासा. हिंगोली जिल्ह्याचा रोडमॅप 34,000 कोटींच्या जीडीपीचे हे लक्ष्य असून डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिकल प्लॅन कृषी पर्यटक क्षेत्रामध्ये आर्थिक स्तर वाढीवरती भर देण्यात येणार. आता तुम्ही सुद्धा ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही. 1.5 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित असून हिंगोली जिल्ह्यामध्ये 6.65 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यात आलेली आहे. 7.25 लाख शेतकऱ्यांना 595 कोटींच्या मदतीची प्रतीक्षा असून जिंतूर तालुक्यामध्ये सर्वाधिक विमाधारक आहे. निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीचा विसर पडलेला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये छतावरील 2,481 प्रकल्पांमधून 9.4 मेगावॅट वीज निर्मिती होते. धाराशिव जिल्ह्याने सौर ऊर्जेमध्ये घेतली भरारी. नवीन वर्षामध्ये चांदी 19 तर सोने 2,500 रुपयांनी वाढलेले आहे. शुभमुहूर्त जुडलेले असून कुटुंबाकडून आता खरेदी सुरू झालेली आहे. 2,62,000 रुपये प्रति किलो चांदीला दर मिळत आहे. तसेच 31 डिसेंबर रोजी सोन्याचा दर हा 1,37,925 प्रति तोळा इतका होता. मात्र अवघ्या 12 दिवसांमध्ये त्यामध्ये मोठी वाढ होऊन 12 जानेवारी रोजी सोने हे 1,40,600 रुपये प्रति तोळ्यावरती पोहोचलेले आहे. कागदावरती जलसंधारण लाखो रुपये खर्चून सुद्धा बंधारा कोरडाच आहे. मुदत संपली तरी दरवाजाचा पत्ता नाही. तुळजापुरामध्ये प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावरती. 58 दिवसांमध्ये सोयाबीनची केवळ 5.74 लाख टन खरेदी झालेली असून नाफेड एनसीसीएफच्या घोषणेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होते. दोन्ही संस्थांना उद्दिष्टपूर्तीसाठी 32 दिवस 13.26 लाख टन सोयाबीन शिल्लक असून प्रक्रियेमध्ये क्लिष्टता तसेच खरेदी संत आहे. आंब्याच्या मोहरावरती पसरला कोडी आणि भुरी रोग. आंबा बागायतदार शेतकरी सापडले चिंतेमध्ये. ज्वारीच्या दरामध्ये घसरण. उत्पादन खर्चही निघेना. पीकपेरा बंद. बाजार समित्यांमध्ये ज्वारीला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्च सुद्धा पडालेला नाही. यावर्षी ज्वारीचा हमीभाव हा 3,699 रुपये क्विंटल असताना अमरावती येथील बाजार समितीमध्ये शनिवारी 1,500 ते 1,900 रुपयापर्यंत दर मिळालेला आहे. आदिवासी विकास महामंडळाची 15,000 क्विंटल धान खरेदी करण्यात आली. नागभीड तालुक्यामध्ये धान खरेदीला गती मिळत असून 26,000 हेक्टरवरती होती पेरणी. तब्बल अर्धा एकरामधील भाजीपाला मातीमोल झालेला असून शेतकऱ्यांनी सोडली जनावरे. कृषी विभागाने उपाययोजना करण्याची मागणी केली जाते. भाजीपाल्याच्या कवडीमोल दरामुळे शेतकरी हतबल झालेले आहे. मनरेगाचे कंत्राटी कर्मचारी 3 महिन्यांपासून वेतनाविना आहे. कर्मचारी रोजगार सेवकांसह मजुरी झाले हवालदिल. बाह्यस्रोत भरतीला विरोध. 66,000 वीज ग्राहकांना 25 वर्षे देणार मोफत वीज. महावितरणाचा पुढाकार. दारिद्र्यरेषेखालील दुर्बल घटकांसाठी ही मोठी संधी आहे. सर्व वितरिकातून मिळणार रब्बीसाठी पाणी. आमदार आणि पालकमंत्र्यांनी घेतली दखल. शेतकऱ्यांनी घेतले उपोषण मागे. शेतकऱ्यांना धानाचे चुकारे त्वरित द्या. शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. 2 महिन्यांपासून चुकारे अडल्याने शेतकरी सापडले अडचणीमध्ये. कुहीमधील जनसंवाद सभेमध्ये तक्रारींचा पाऊस पडला. तालुक्यामधील रस्त्यांची दुरवस्था होत असून आणि घरकुल योजनेबाबत सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाचा ओघ देण्यात आला. सावरगाव परिसरातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे. शासनाकडून थट्टा चालवली जात असल्याचा आरोप केला जातोय. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या नियमामध्ये सुधारणा करण्यात आलेली असून आदिवासींना सिंचन विहीर व सोलर पंपाचा लाभ मिळतोय. चांदीचा दर हा 2,63,400 रुपयांवरती येऊन पोहोचलेला असून बाजारपेठ थंडावली. लग्नासराईची चिंता. वन्य प्राण्यांचा हे दोष तूर केली आडवी. टाकळी चनाची येथील घटना. नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्या शिक्षकांची आता सत्वपरीक्षा तर नोकरीवरती येऊ शकते गडांतर. आदिवासी विकास विभाग. अनुदानित आश्रमशाळांसाठी नवा निर्णय.
साडगाव येथील बंधाऱ्यामधील अर्धा पिलर ढासळल्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. अवजड वाहनांची वाहतूक बंद झालेली असून पिलर व रस्त्याचा स्लॅब यामध्ये मोठी फट निर्माण झालेली आहे. राज्यामध्ये गोडवा, सातारा जिल्ह्यामध्ये जरंडेश्वरीची गाळपामध्ये आघाडी. साखर उताऱ्यामध्ये सहकारी कारखाने पुढे असून 72.84 क्विंटल साखरेचे उत्पादन. गव्यांच्या कळपामुळे भरते अंगामध्ये धडकी, लोकांच्यामध्ये भीती, गव्यांचे कळप शिवतात रस्त्यावरती. बोगस दिव्यांग प्रकरणाची व्याप्ती वाढलेली असून तिसरा कर्मचारी निलंबित करण्यात आला. जिल्हा परिषद सीओ यांची कारवाई. चौथ्यांवरती सुद्धा आज होणार कारवाई. एरंडोल शेतकरी संघामध्ये ज्वारी व मका खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आलेला असून 410 शेतकऱ्यांची मका पिकांसाठी नोंदणी करण्यात आलेली आहे. चमेली बोरांनी दिला संक्रांतीपूर्वीच तिळगुळ. 15 लाख रुपयांची उलाढाल झालेली असून बहाड परिसरातील गावामध्ये एकाच दिवसात 20 टन खरेदी करण्यात आली. अनुकूल हवामानामुळे मोठे उत्पादन. हतनूरचे आवर्तन मिळाल्याने वरणगावचा पाणी पुरवठा सुरळीत असून पाणी प्रश्नी नगराध्यक्षांचे मंत्र्यांना साकडे. 15 मिनिटांमध्ये सुटले धरणामधून आवर्तन. रब्बी हंगाम यंदा तारणार असून भडगावमध्ये 105% पेरणी पूर्ण झालेली आहे. पाण्याची स्थिती उत्तम असून हवामान लाभदायी ठरते. खरीप हंगामामध्ये कोलमडून पडल्यानंतर आशेचे किरण आता कुठेतरी दिसून येत आहे. रब्बीमध्ये मका पिकांवरती शेतकऱ्यांचा जास्त भर पडत आहे. तसेच विविध प्रकारची पिके सुद्धा बहरलेली असून थंडीमुळे सकारात्मक बदल दिसून येतोय. रेशनवरील 68,000 लाभार्थी अपात्र असून मिशन सुधार अभियानांतर्गत गडांतर होते. पुणे जिल्ह्यामध्ये 1,35,112 तर राज्यामध्ये 88,58,540 लाभार्थी संशयास्पद आहे. पारनेरची दुष्काळी ओळख पुसणार असून 6 योजनांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे. निधी सुद्धा देणार, मंत्री विखे पाटील म्हणाले. पारनेर खरेदी विक्री संघामध्ये शासकीय सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी आले अडचणीमध्ये. हुडहुडी भरवणाऱ्या थंडीमध्ये काढावी लागते रात्र. चटपटणाऱ्या जीवांची सुद्धा आता भीती दिसून येत आहे. सध्या स्थितीमध्ये बाजारात वांग्याची बेभाव विक्री होते. 80 रुपयांचे कॅरेट, किरकोळ बाजारामध्ये 60 रुपये किलो. दिंडोरी तालुक्यामध्ये युरियाचा तुटवडा दिसून येतोय. पिकांची सुद्धा वाढ खुंटलेली असून कृत्रिम टंचाईने शेतकरी पूर्णतः हैराण झालेले आहे. शेतकरीच करता ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती. एकच वायर मनाने 5 गावांची जबाबदारी. लाईट जाण्याचे पिकांची होते मोठी होरपड. 1 गाव आणि 1 वायर मंद्या शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. चिंचावले परिसरामध्ये अंजिराला गळती. पुरंदर उसाचे पाणी सोडण्याची परिसरातील शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. विड्यांच्या पानांना मागणी वाढलेली असून मकर संक्रांतीनिमित्त निमगाव केतकी पान बाजारामध्ये तेजी दिसून आली. रविवारी आवक घटली. खारफुटीची 931 हेक्टर जमीन वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. खारफुटी संवर्धनाबाबतच्या न्यायालयाच्या आदेशाची रायगडमध्ये अंमलबजावणी. एलओसीजवळ 6 पाकिस्तानी ड्रोन. भारतीय सैन्य सतर्क असून तस्करी, हेरगिरीच्या संशयाने सीमेवरती हाय अलर्ट. जिल्हा परिषद शाळा आरोग्य केंद्रामधील वीज बिलाची आता कटकट मिटणार. सोलर पॅनल बसवणार. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून माहिती देण्यात आली. जिल्हा परिषद सीओ कुलदीप जंगम यांचा पुढाकार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऐन थंडीमध्ये पावसाची हजेरी दिसून येते. काही ठिकाणी जोरदार सरी तर काही ठिकाणी रिपरिप पाऊस. वडवड, धनगरवाडा, कातकरीवाडी रस्त्यापासून वंचित आहे. आश्वासन नको, कृती हवी. महिला आक्रमक झालेल्या असून साखळी उपोषणाचा यांच्याकडून इशारा देण्यात आलेला आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.